हॅलो फ्रेंड्स, आज आपण ह्या रुमालाचा पुढचा भाग पाहणार आहोत. या व्हिडिओची फक्त बॉर्डर दाखवायची राहिलेली आहे आणि मधली डिझाईन राहिली दाखवायची. तर ह्या व्हिडिओमध्ये पहिला भाग आणि दुसऱ्या भागामध्ये बरेच अंतर झालं, मला व्हिडिओ बनवायला भेटलाच नाही. त्याचं कारण असं आहे की माझा मोबाईलचा जरा स्क्रीन टच प्रॉब्लेम आहे. व्हिडिओ ओपन केलं की मी या मोबाईलनेच व्हिडिओ काढत होती आत्तापर्यंत. बराच वेळ झाला की आपण स्टॉप करायला जाते, आता होतो स्टॉप, पण 2-3 मिनटं झाले की स्टॉप होतच नाही व्हिडिओ. मग मला पुन्हा नवीन व्हिडिओ चालू करायला लागायचा. हे बघा, हे असं व्हायचं, पुन्हा चालू करायला लागायचं. त्यामुळे व्हिडिओ मला बनवायला भेटले नाही. आणि मी आता ज्या मोबाईलने व्हिडिओ काढते तो माझ्या मुलाचा मोबाईल आहे. मुलाने विकत घेऊन दिला, म्हणजे आयफोनच घेतला त्याने, जुना घेतला आहे, नवीन नाही आहे. तो इथे नाही आहे, लंडनला शिकायला गेला आहे. तिकडूनच त्याने कामाला वगैरे जाऊन पैसे जमा करून हा मोबाईल घेतला. तोच वापरणार आहे सध्या. तर मला बोलला मी येईपर्यंत सध्या तू याच्यामध्ये व्हिडिओ काढ. म्हटलं ठीक आहे. तर आता अजून बरेच कारणं आहे, खूप मोठी लिस्ट आहे. मी आता बोलत नाही बसणार जास्त. आता याची पुढची प्रोसेस कशी करायची ती पाहूया. चला सुरुवात करूया. याची पुढची प्रोसेस आपण बघणार आहोत. पहिलं ही बॉर्डर पूर्ण करू, मग इथे वरती आपल्याला बॉर्डर पूर्ण करायची आहे. स्लिप नॉट करून घ्यायची आधी. हा जो पहिला राऊंड आहे, इथे ह्या ज्या आपण 3 चैनी घेतल्या होत्या तिथे जोडून घ्यायचा हा धागा स्लिप नॉट करून. तीन साकळ्या घ्यायच्या. वेलची डिझाईनच घ्यायची आपल्याला. 2, 3, हा 3 साकळ्यांचा पहिला राऊंड झाला. आणि आता 2 राऊंड घेतले मी, टोटल 3 झाले. 4 राऊंड घेतलेले. त्यानंतर याचा जो वरचा भाग आहे, हा जो गॅप आहे 3 साकळ्यांचा, हा इथे आपण खाली वेलची डिझाईन घेतली या पहिल्या गॅपमध्ये. त्याची वरची डिझाईन आहे त्याच्या वरच्या गॅपमध्ये. स्लिप नॉट करून जोडून घ्यायचे. 3 साकळ्या घ्यायच्या आणि जसं इथे आपण पहिल्या राऊंडला वेलची डिझाईन घेतली तसंच आपण शेवटपर्यंत तीच प्रोसेस करायची. 2, 3 आणि 4. वरचा राऊंड आहे तिथे स्लिप नॉट करून जोडून घ्यायचं आहे.
तीन साकळ्या घ्यायच्या. हा 3 साकळ्यांचा पहिला राऊंड झाला. 2 3 आणि 4. त्याच्यावरच्या राऊंडमध्ये 3 साकळ्यांच्या गॅपमध्ये स्लिप नॉट करून जोडून घ्यायचे. 3 साकळ्या घ्यायच्या. 3 साकळ्यांचा पहिला राऊंड झाला. 2 3 आणि 4. पुन्हा पुढच्या राऊंडमध्ये स्लिप नॉट करून जोडून घ्यायचे. 3 साकळ्यांचा हा पहिला राऊंड. 2 3 4. प्रत्येक 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये एक वेलची डिझाईन घेतली. एक 2 3 2 3 आणि 4. इथे बघा, जसं इथे या 3 साखळ्यांचा गॅप आहे तसं इथे आपण ही बॉर्डर पूर्ण करून घेतली. आता इथे जागा कट करायचं आहे आपल्याला. तसंच आता ही पुढची बाजू पूर्ण करून घ्यायची आहे. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. आता आपल्याला हे पूर्ण बॉर्डर नाही करायची, आपल्याला अर्धीच करायची. 1 2 3 4 आणि 5 इथे धागा जोडून घ्यायचा याच्या वरच्या लूपमध्ये. 1 2 3 4 आणि 5. इथे पण आपल्याला वेलची डिझाईनच घ्यायची. हा 3 साखळ्यांचा पहिला राऊंड झाला. दुसरा घेतला आहे 3 आणि 4. आणि हा जो वरची वेलची डिझाईन आहे त्याच्या वरच्या लूपमध्ये जोडून घ्यायचं आहे. 3 साखळ्या घ्यायच्या आणि वेलची डिझाईन बनवायची. तसं इथे पण सेम प्रोसेस करायची. वरच्या लूपमध्ये स्लिप नॉट करून जोडून घ्यायचं. 3 साखळ्या घ्यायच्या आणि पुढे 3 राऊंड घ्यायचे.
टोटल 4 राऊंड झाले. पुन्हा वरच्या लूपमध्ये जोडून घ्यायचे स्लिप नॉट करून, स्लिप स्टिच करून 3 साकळ्या घ्यायच्या. पुढे 3 राऊंड घ्यायचे. टोटल 4 घ्यायचे आपल्याला. पुढे पुन्हा 3 साकळ्या घ्यायच्या. वेलची डिझाईन घ्यायची इथे. इथे हा जो खालची वेलची डिझाईन आहे त्याच्यावरच्या लूपमध्ये तब्येत थोडी डाऊन आहे. मला सर्दी जात नाही आहे. सर्दीमुळे माझा घसा पण बसलेला आहे आणि त्यात मला अस्थमाचा पण त्रास आहे. बोलताना पण मला त्रास होतो. त्यामुळं माझे व्हिडिओ जास्त येत नाही, त्रास होतो म्हणून. इथे पण वेलची डिझाईन करून या वरच्या लूपमध्ये वेलची डिझाईन टाकायची. इथे हा जो खालची वेलची डिझाईन आहे त्याच्या वरच्या लूपमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. ही जी खालची वेलची डिझाईन आहे त्याच्या वरच्या लूपमध्ये हा धागा जोडून घ्यायचा आहे. 1 2 3 4 आणि 5. चारच आलेले आहेत. मग ते 5 घ्यायचे आहेत आपल्याला. विसरले, इकडून स्टार्ट करावं लागेल. एक 2 3 4 5 इथून जोडून घ्यायचं आहे म्हणजे वरती 5 राऊंड येतील. मला पटकन लक्षात नाही आलं. मी 5व्या याच्यावर जोडून घेतलं आणि वरती 4च राऊंड आले. वरच्या लूपमध्ये स्लिप स्टिच टाकून जोडून घ्यायचं आहे.
वरच्या लूपमध्ये जोडून घ्यायचं आहे. पुन्हा वरच्या लूपमधून वेलची डिझाईन बनवून घ्यायची. पुन्हा वरच्या लूपमध्ये स्लिप स्टिच टाकून जोडून घ्यायचं आहे. पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या. आता ही बाजू झाली, तर या बाजूने आपल्याला वेलची डिझाईन टाकत जायचं आहे. इथे जी खालची वेलची डिझाईन आहे त्याच्या वरच्या लूपमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. पुन्हा ही वेलची डिझाईन झाल्यावर या वेलची डिझाईनच्या वरच्या लूपमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं. 3 साखळ्या घ्यायच्या. पुन्हा इथे ती सेम प्रोसेस करायची. एक 2 3 4 झाले. अजून एक 5वा बनवायचा आहे. शेवटचा हा जो इथे खालची वेलची डिझाईन आहे तिथे वरच्या लूपमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 दोन्ही बाजूनी आपल्याला 5 वेलची डिझाईन टाकायचे. आणि आता इथे मी धागा कट करून घेणार आहे. हे पण आपल्याला पूर्ण बॉर्डर नाही करून घ्यायचं आहे. इथेच फक्त अर्धवट बॉर्डर करायची. पुढे पण सेम ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. इथे बघा मी ही बॉर्डर पूर्ण करून घेतली आहे.
हे धागे नंतर ॲड करून टाकायचे अशा पाठीमागून. आता मी नंतर सगळे धागे कट करून टाकेल. आता आपल्याला इथे मधली बाजू बघायची आहे. हा जो पहिली वेलची डिझाईन आहे तिथे हिरव्या धाग्याने जोडून घ्यायचं आहे. अगोदर स्लिप नॉट करून घ्यायची आणि ह्याचा जो वरचा लूप आहे वेलची डिझाईनचा वरचा लूप आहे तिथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. अगोदर 8 साखळ्या घ्यायच्या आणि पुढे 3 साखळ्या वाढवायच्या आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे आपण हे देठ बनवतोय हे देठ आपल्याला 8 साखळ्यांचं ठेवायचं आहे आणि पुढे 3 साखळ्या वाढवायच्या. 4 साखळ्या आणि 1 2 3 साखळ्या स्किप करून चौथ्या साखळीमधून आपल्याला वेलची डिझाईन बनवायची. 1 2 3 आणि चौथी चेन आहे तिथे हा 3 साखळ्यांचा पहिला राऊंड झाला. हा दुसरा 3 4 आणि 5 राऊंड झाले. इथे हुक बाहेर काढून एक चेन घ्यायची, पुढे 2 चैनी घ्यायचे आणि जिथे चौथ्या चेनमध्ये आपण ही वेलची डिझाईन बनवली त्याच चेनमध्ये वेलची डिझाईन बनवायची. हा पहिला राऊंड घेतला आहे मी. दुसरा 3 4 आणि 5. आता इथे धागा कट करून घेणार आहे. टोटल 5 देठं बनवायचे आपल्याला. पुन्हा इथे मी धागा कट केला आहे. आता दुसरा देठ बनवायला परत इथून आपल्याला हा धागा जोडून घ्यायचा आहे. इथेच याच पहिली जी वेलची डिझाईन आहे तिथे स्लिप स्टिच टाकून जोडून घ्यायचं. 12 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 साखळ्या घ्यायच्या झाल्यावर 1 2 आणि 3 साखळ्या स्किप करायचे आणि चौथ्या साखळीमध्ये वेलची डिझाईन बनवून घ्यायची. 3 4 आणि 5. तुम्ही हुक बाहेर काढायचा, एक चैन घ्यायची, पुढे 2 चैनी वाढवायच्यात आणि त्याच चेनमध्ये चौथ्या चेनमध्ये वेलची डिझाईन बनवून घ्यायची. 3 4 आणि 5.
जागा कट करून घ्यायचं आहे. तिसरा देठ बनवायचं आहे. पुन्हा याच वेलची डिझाईनच्या वरच्या लूपमध्ये धागा जोडून घ्यायचा आहे. वरती 12 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. वरच्या 3 चेन स्किप करायच्यात आणि चौथ्या चेनमध्ये वेलची डिझाईन बनवून घ्यायची. हा 3 साखळ्यांचा पहिला राऊंड झाला. हा दुसरा, 3 4 आणि 5. त्यातून हुक बाहेर काढायचं. पुढे 2 चैनी वाढवायच्या. पुन्हा त्याच चेनमध्ये वेलची डिझाईन बनवायची. 3 4 आणि 5. इथे जागा कट करून घ्यायचा. इथे मी हे 3 देठ दाखवले. अजून पुढे 2 देठ बनवून घ्यायचे. इथे बघा, हे 5 देठ पूर्ण करून झालेत. 1 2 3 4 आणि 5. आता याच्या वरच्या पाकळ्या बनवायच्या. फुलाच्या पाकळ्या बनवून घ्यायच्या. इथे फुलाची पाकळी बनवायला मी गुलाबी रंग घेतला आहे. स्लिप नॉट करून घ्यायची आणि इथेही हा जो पहिला देठ आपण बनवला आहे तो फक्त बघून घ्यायचा आहे. उलट आहे का सुलट आहे त्याप्रमाणे हे जे 2 वेलची डिझाईन आहे, आपण मध्ये चेन घेतल्या होत्या 2, त्याच्यामध्ये हुक टाकून स्टिच करून जोडून घ्यायचं. आणि 3 साखळ्यांचा हा पहिला राऊंड झाला. वेलची डिझाईनच बनवायची आपल्याला. दोन 3 4 आणि 5. बाहेर काढून होते, एक साखळी घेतली. आणि काय करायचं आहे, इथे ही जी पहिली पाकळी ती आपल्याला इथे जोडायची. याचा जो हुक आहे तो इथून बाहेर काढायचा आहे. त्यानंतर त्याच गॅपमध्ये हे जे 2 वेलची डिझाईन आहे, पहिली पाकळी केली आपण, आता दुसरी पाकळी बनवायची. 1
2 3 4 आणि 5. इकडे बघा पहिली पाकळी केली, इथे आपण टच करून घेतला आहे या वेलची डिझाईनला. ही जी आपण बॉर्डर केली होती तिथे. आणि आता ही दुसरी वेलची डिझाईन झाल्यावर आपल्याला वरती 3 साकळ्या घ्यायच्या आहेत आणि इथे हुकमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. पुन्हा 3 साकळ्या घ्यायच्या आणि इथे ह्या हुकमध्ये लूपमध्ये जोडून घ्यायचं आहे. पुन्हा 3 साकळ्या घ्यायच्या, विसरले. तीन चैनी घ्यायच्या आणि इथे अगोदर मुक्का खांब घ्यायचा आहे आणि 3 साकळ्या घ्यायच्या. विसरले होते मी, मध्ये गॅप झाला की असा विसरायला होता. आणि हा जो खांब आहे त्याच्या वरच्या लूपमधून जोडून घ्यायचं आहे. पुन्हा मुक्का काम घ्यायचं आहे, 3 साकळ्या घेऊन ह्या लूपमध्ये स्लिप स्टिच करून आता मुक्का काम टाकून जोडून घ्यायचं आहे. तिसरा मुक्का काम घ्यायचा आणि इथे 3 साकळ्या घ्यायच्या. हे मुक्का खांबाच्या वरच्या लूपमधून जोडून घ्यायचं आहे. इथे जोडायचं नाही आहे. मी काही डिझाईनी प्रत्येक रुमालामध्ये वेगळ्या डिझाईन येतात, त्यामुळं थोडं विसरायला होतं आहे मला. आणि काय होतं हे आता रात्रीच्या टायमाला मी हा व्हिडिओ बनवते आहे. लाईटीमुळे मला पटकन कळत नाही, मोबाईलमध्ये पण बघावं लागतं व्हिडिओ दिसतो आहे की नाही. खूप कन्फ्यूज होतं मला व्हिडिओ बनवताना. इथे मुक्का खांब घेऊन 3 साकळ्या घेतल्यात आणि पुन्हा मुक्का खांब घ्यायचं, 3 साकळ्या घ्यायच्या आणि पुन्हा मुक्का खांब घेऊन 3 साकळ्या घ्यायच्या. असं 3 वेळा आपल्याला हा राऊंड पूर्ण करायचा आहे. आता तिसरी वेलची डिझाईन पुन्हा तिथूनच घ्यायची. 1 2 3 4 आणि 5. एका देठामध्ये हे 3 पाकळ्या आपल्याला बनवायचे आहेत. आता दुसरा देठ घ्यायचा आहे, तो पण व्यवस्थित बघूनच घ्यायचा आहे, उलट सुलट बाजू. हा दुसरा आहे. आता या दोघांच्या मध्ये पुन्हा सेम प्रोसेस करायची. इथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. 3 साकळ्या घेऊन पुढे 4 राऊंड घ्यायचे. टोटल 5 राऊंडचा ही वेलची डिझाईन पूर्ण करायची आहे. इथे आपण हे जे देठ बनवलेत
हे इथे एकमेकांना जोडलेले नाही आहेत. इथे आपोआप वरती पाकळ्या आल्या का हे जोडले जातात. आता दुसरी पाकळी बनवू. 1 2 3 4 आणि 5. दुसरी पाकळी झाल्यावर या वरच्या लूपमध्ये मुका काम टाकून वरती 3 साखळ्या द्यायच्या. पुन्हा याच वरच्या लूपमध्ये मुका काम टाकून 3 साखळ्या द्यायच्या. असं 3 वेळा आपल्याला करायचं आहे. मुका काम घ्यायचं आहे, 3 साखळ्या घेऊन पुन्हा इथे मुका काम घ्यायचं आहे. वरती ही डिझाईन आपल्या मधल्या पाकळीला बनवायची. आता तिसरी पाकळी ह्याच राऊंडमध्ये घ्यायची. 3 4 आणि 5. हे 2 फुलांच्या आपल्या पाकळ्या कळ्या बनवून झाल्यात. आता तिसरं देठ आहे, सरळ आहे की नाही ते बघायचं आणि पुन्हा या दोघांच्या मध्ये बनवून घ्यायचे. इथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचे. 3 साखळ्या घ्यायचे आणि पुढे 4 राऊंड घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5. पहिली पाकळी बनवून झाली. आता दुसरी पाकळी बनवू. 1 2 3 बटन टाईप असतं ते निघत नव्हतं. 4 आणि 5. सेम प्रोसेस करायची. दुसऱ्या पाकळीवर जसं आपण ही डिझाईन बनवली इथे वरच्या लूपमध्ये मुका काढून टाकून 3 साखळ्या घ्यायच्या. पुढे मुका काम टाकून 3 साखळ्या घ्यायच्या. पुन्हा इथे मुका काम टाकून 3 साखळ्या घ्यायच्या. तर तिसरी पाकळी बनवायची तिथेच. 1 2 3 4 आणि 5. हे आपले 3 देठांवरती हे आपले 3 फुलं तयार आहेत. आता चौथ्या देठावरती सरळ करून घ्यायचं आहे आणि ह्या दोघांच्या मध्ये 2 साखळ्यांचा गॅप घेतला. तिथे पुन्हा हे फूल बनवून घ्यायचं आहे. सारे इथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. स्लिप स्टिच करून नाही जोडून घेतलं तरी चालतं. आणि इथे ही तिसरी पाकळी झाल्यावर डायरेक्ट ही पाकळी पण आपण घेऊ शकतो. पण आपण
3 साखळ्यांचा पहिला राऊंड घेतलेला आहे, त्यामुळे पहिल्यापासून म्हणून प्रत्येक फुलामध्ये आपण 3 साखळ्यांचा गॅप राऊंड घेणार आहोत. तीन, 4 आणि 5. दुसरी पाकळी घ्यायची. 1, 2, 3, 4 आणि 5. मी इथे ह्या रुमालामध्ये 3 चेन नाही घेतलेल्या दिसत आहे. सॉरी, माझा यावेळेस खूप चुकाचुकी होते, थोडं माफ करा. तब्येत डाऊन आहे माझी, डोकं जागेवर नाही आहे. प्लीज मला माफ करा. इथे साखळ्या नाही घेतल्यात, माझ्या लक्षात नाही राहते. गॅप झाला ना रुमाल बनवायला, किंवा आपण पहिल्या रुमालामध्ये काय डिझाईन टाकले, काय साखळ्या टाकल्या, किती साखळ्या टाकल्यात, हे पटकन लक्षात नाही राहत. प्रत्येक रुमालाची स्टेप वेगवेगळी होते, त्यामुळं पटकन आठवत नाही. थोडं प्लीज मला थोडं समजून घ्या. आजचा दिवस मी आता हा व्हिडिओ, मला या मोबाईलचं फंक्शन समजत नाही जास्त, कसं बॅक जायचं, काय करायचं अजून मला कळत नाही आहे. त्याच्यामुळे मी व्हिडिओ कट नाही करत आहे, आणि मला ह्या मोबाईलमध्ये एडिट करता नाही येणार. त्याच्यामुळं मी आता हा व्हिडिओ सरसकटच घेतलेला आहे. कट नाही करणार मी आता. हा चुकीचा व्हिडिओ झालेला आहे तो. जे काय आता तुम्ही बघितलं आहे ते समजून घ्या मला थोडंसं. आता या दुसऱ्या देठामध्ये आपण हे फूल बनवायला घेतलं आहे. पहिली पाकळी झाली. दुसरी पाकळी बनवायला घ्यायची आहे. 2, 3, 4 आणि 5. आता इथे वरच्या लूपमध्ये मुक्का काम टाकून 3 साखळ्या घ्यायच्या. 3 साखळ्या झाल्यावर पुन्हा मुक्का काम घ्यायचं. मुक्का काम झाल्यावर 3 साखळ्या घ्यायच्या पुन्हा. असं 3 वेळा आपल्याला हे राऊंड घ्यायचे. दोन कळ्या तयार झाल्या. तिसरी कळी पण आपल्याला इथे बनवून घ्यायची. 3, 4 आणि 5. माझे डिस्टर्ब झालं का असे कामं होतात. 2, 3, 4 आणि 5.
इथे साखळी आली होती माझ्याकडे म्हणून कट करून सोडलं होतं मी. 1 2 3 4 आणि 5. इथे वरच्या लूपमध्ये मुक्का काम टाकून 3 साखळ्या घ्यायच्या. असे 3 राऊंड घ्यायचे आपल्याला वरच्या लूपमध्ये. ह्या 3 राऊंड झाला. इथे तिसरी पकडी बनवून घ्यायची. 1 2 3 4 5. दोन फुलं तयार झाले. तिसरा देठ घ्यायचा. दोघांच्या मध्ये पहिली पाकळी तयार करून घ्यायची. दुसरी पाकळी तयार करायची. 1 2 3 4 आणि 5. इथे वरच्या लूपमध्ये मुक्का काम घेतलंय. 3 साखळ्या घ्यायच्या. पुन्हा मुक्का काम घेऊन 3 साखळ्या घ्यायच्या. असं 3 वेळा 3 राऊंड घ्यायचे. दुसरी पाकळी झाली तर तिसरी पाकळी बनवून घेऊ. 2 3 4 आणि 5. तीन फुलं मी तुम्हाला दाखवलेत. पुढे हे 2 देठ आहेत ते पूर्ण करून घ्यायचे. इथे बघा हे 5 फुलं आपले तयार झाले. त्या देठांवरती 1 2 3 4 आणि 5 हे 2 पाकळ्या. ह्याच्या 2 राऊंड इथे दोघांच्या मध्ये हे फुलं तयार करून घेतले. आणि आता इथे जसं आपण इथे पहिल्या पाकळीला जोडून घेतलं होतं तसंच या बाजूने सुद्धा जोडून घ्यायचं आहे. ही शेवटची पाकळी झाली ना, ह्या शेवटच्या फुलाची तिसरी पाकळी. स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. इथे धागा कट करून घ्यायचा आहे. हे धागे नंतर हाईड करून घ्यायचे. दिसले नाही पाहिजे ते धागे. अशा प्रकारे आपल्याला पुन्हा इथे जी पहिली बेलची डिझाईन आहे वरच्या लूपमध्ये पुन्हा 5 डेटा बनवायचे आणि त्याच्यावरती पाकळ्या फुलं बनवून घ्यायचे आणि दोन्ही ठिकाणी त्याचे कॉर्नर इथे जोडून घ्यायचे. आणि याचं रुमालामध्ये बऱ्याच माझ्या चुका झाल्यात. थोडी तब्येत डाऊन आहे त्याच्यामुळे. आणि डिस्टर्ब करणारे ह्याला काय दाखवते रेडी आहे काय? नाही पण असंच लोकांना दाखवतात.
मांजर दाखवते बघा अरे पण नाही तुम्हाला. असं कसं दाखवायचं? त्याच्यामुळे थोडंसं डिस्टर्ब झालं का असं बोलताना प्रॉब्लेम होतो आणि शिकवताना पण डिझाईन दाखवताना पण हे असं मध्ये मध्ये बोलतं आणि मग बोलायला मला प्रॉब्लेम होतो. डिस्टर्ब झालं का मग चुकाचूक होते थोडंसं. आणि या व्हिडिओमध्ये मला एडिटिंग करायला जमणार नाही, तर जे काही चुका झाल्यात त्या मला समजून घ्या. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.